Good morning to all of you. Can you listen my voice? आवाज येतोय का सगळ्यांना? येतोय मॅडम. Very good morning to all of you. So now we continue the yesterday's lecture, or last lecture. So what we seen for last lecture? Symmetric and antisymmetric functions, or symmetric or antisymmetric wave functions असं म्हणू आपण. So when the maximum probability for bond formation, molecular bond formation in which system, symmetric or antisymmetric, in which system there is a maximum probability for molecular bond formation, in which system, symmetric, right, symmetric wave function किंवा symmetric system. Why what happens in symmetric system? What? Radius. What happen in radius? Tell me, be fast. Why there Distance is low. distance is low means what? Means these two atoms are combined together and this R gets 0 minimum म्हणण्यापेक्षा, and these two atoms are bounded together, hence there is a attractive force, and that system there is a formation of bond take place. तर ह्या आयडिया आहेत ह्या क्लिअर करून घ्यायच्या आहेत, कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आहेत. त्याच्या अपोज मध्ये इन अँटीसिमेट्रिक देअर इज अ रिपल्शन ऑफ टू hydrogen molecules, there is a repulsion between these two atoms, hence there is a maximum R and there is a no possibility or negligible possibility of a bond formation. तर असा हा कन्सेप्ट आहे. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. त्याच्यावरून आपण एक एनर्जी डायग्राम पाहिली होती. एनर्जी डायग्राम मध्ये फक्त आपल्याला अँटीसिमेट्रिक टोटल आणि सिमेट्रिक टोटल एनर्जी काढायची होती. त्याच्यासाठी मी तुम्हाला इथे एक डायग्राम दाखवली होती. त्याचे फॉर्म्युलेज आपण बघितले होते. हे दोन फॉर्म्युले इथे पाहिले होते. ई सिमेट्रिक साठी ई सिमेट्रिक टोटल आणि ई अँटीसिमेट्रिक टोटल. तर हे दोन फॉर्म्युले आपण पाहिले होते. एक इक्वेशन ऑलरेडी आपण इथं पाहिलं होतं आणि ई ए टोटल साठी आपण इथं आलो होतो. तर आता ई सिमेट्रिक टोटल साठी तुम्हाला मी काय सांगितलं होतं, इथं पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला दिलेला आहे. ही ऍक्च्युली कॅल्क्युलेट करायची नाही आहे. इट इज ओनली तुमच्या अंडरस्टँडिंग साठी दिलेला आहे. आपण काही ते प्रूव्ह वगैरे करणार नाहीये. त्याच्यासोबत मी आणखीन ग्रुपवरती या चॅप्टरचं PDF फाईल पाठवलेली होती. सगळ्यांनी मिळाली का ती? सगळ्यांना? हो. ऍस्ट्रोच्या ग्रुपवरती टाकलेले आहे बघा. तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून साइड बाय साइड ते पण तुम्ही रीड करत जायचं आहे. सो इथं आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये आपण हे इक्वेशन बघितलं होतं ई सिमेट्रिक टोटल. तर त्याचा फॉर्म्युला काय होता? दिस इज द ई सिमेट्रिक टोटल मीन्स हिअर द ऍडिशन ऑफ दिस सिमेट्रिक एनर्जी अँड ऍडिशन ऑफ दिस पोटेन्शियल एनर्जी. तर हे पाहिलेलं होतं. तर याचा फॉर्म्युला काय होता हो? फॉर्म्युला काय होता? ही कशी कॅल्क्युलेट करायची आहे किंवा याचं एक मी सेंटेन्स सांगितलं होतं. याचा स्टँडर्ड फॉर्म्युला तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे. ही एनर्जी कशी असणार आहे? तर इट इज द झेड स्क्वेअर टाइम्स ऑफ एच ॲटम. मग एच ॲटमची ग्राउंड स्टेट एनर्जी तुमच्या टीप ऑफ द टंग पाहिजे आहे. झोपेत जर विचारलं तरी हायड्रोजन ॲटमची ग्राउंड स्टेट एनर्जी -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी आहे. त्याच्यावरून ही सिमेट्रिक आणि अँटीसिमेट्रिक तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. मग आता याची ग्राउंड स्टेटची जर -30.6 असेल
तर टोटल तुमचा आर हा 0 असताना तुम्हाला टोटल एनर्जी काढायची आहे. इट इज द झेड स्क्वेअर टाइम्स. मग माझा झेड आहे तो 2 आहे, ऑलरेडी झाले लास्ट लेक्चरला, वेळ घालवायचा नाही आपल्याला. सो इथं झेड म्हणजे काय आला, झेड स्क्वेअर 4 आलं आणि त्याच्यावरून ही तुमची एनर्जी किती आली, इट इज द -54.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर हे झालं सिमेट्रिक साठी. आता माझा अँटी सिमेट्रिक साठी कंडिशन फक्त ध्यानात ठेवायची आहे, याच्यात अजिबात जास्त अभ्यास करायची नाही. आता इकडे तुमची कंडिशन होती की इट इज द झेड स्क्वेअर टाइम्स ऑफ ग्राउंड स्टेट एनर्जी. आता तेच कंडिशन इथं काय झालेली आहे बघा, फॉर अँटीसिमेट्रिक स्टेट, बघा फॉर अँटीसिमेट्रिक इट इज द झेड स्क्वेअर डिवायडेड बाय एन स्क्वेअर टाइम्स ऑफ ग्राउंड स्टेट एनर्जी. मग इथं माझा झेड आहे तो 2 आहे आणि एन पण किती आहे, 2 आहे. सो काय होणार, व्हॉट हॅपन, इथं दिलेलं आहे. हे इक्वेशन फक्त ध्यानात ठेवायचं आहे, एक कंडिशन ध्यानात ठेवा, त्याच्यावरून सगळं तुम्हाला लिहिता येईल. अँटीसिमेट्रिक साठी मला फक्त आता हे ठेवायचंय, ग्राउंड स्टेट एनर्जी तीच आहे -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट हायड्रोजनची. आणि इथं काय चेंज आहे, तिकडे सिमेट्रिक मध्ये फक्त होतं झेड स्क्वेअर टाइम्स, आता इथं काय आहे, झेड स्क्वेअर डिवायडेड बाय एन स्क्वेअर टाइम. मग आता इथं झेड ची व्हॅल्यू 2 आहे आणि एन ची पण व्हॅल्यू 2 आहे. सो व्हॉट हॅपन, here is 4, here is 4, this 4 gets cancelled. So what is remaining here is only ground state energy. हॅलो, आवाज येतोय का बघा, हॅलो, येतोय मॅडम. हा. सो व्हॉट इज रिमेनिंग, हिअर इज ओनली ग्राउंड स्टेट एनर्जी इज ओनली रिमेनिंग. सो फक्त एवढं दोन कन्सेप्ट, दोन फॉर्म्युलेज म्हणा त्याला, एवढं डोक्यात ठेवायचंय. आणि तुमचा ए टोटलचा जनरल फॉर्म्युला जो की फिगरवरून आपण सांगतोय, ए टोटल म्हणजे इथली ही अँटीसिमेट्रिकची एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. तर दोन कंडिशन राहतील का देणार, सिमेट्रिक साठी आणि अँटीसिमेट्रिक साठी. हीच फिगर आपण नंतर बघायचं आहे. आता नेक्स्ट आर्टिकल जे बघणार आहे ना, हीच फिगर बघणार आहे. फक्त इथं एनर्जीचं आपण रिलेशन बघतोय, त्याच्यामध्ये ह्या ग्राफचं बिहेवियर बघणार आहे. समजते का बघा, ही आपण एनर्जी बघतोय की ऍक्च्युली हाऊ इट रिॲक्ट्स, त्याची एनर्जीचं कसं कॅल्क्युलेशन आहे किंवा कसं त्याचं रिॲक्टेशन आहे, हे इथं आपण फक्त सांगतो या ग्राफवरून. मग आता सिमेट्रिक साठी काय कंडिशन आहे, टेल मी बी फास्ट. सिमेट्रिक साठी व्हॉट इज द ग्राउंड स्टेट एनर्जी ऑफ हायड्रोजन. खूप महत्वाचं आहे, एमसीक्यूला 101% पडणारच. टेल मी, ES इज इक्वल टू व्हॉट, ES total is equal to what, ES plus VP. right. So what is the ground state energy, right, ground state energy is what, Z square ground state energy of hydrogen atom value -13.6 0.6, right, minus and it is multiplied by Z square. त्याच्यापेक्षा अँटीसिमेट्रिक मध्ये अपोज मध्ये काय होतंय, इट इज द, टेल मी इन अँटीसिमेट्रिक, Z square upon Square by n square. n square. So these two n square z square gets cancelled to each other. What is remaining? Only ground state energy is remaining here. So असा हा एनर्जीचा कन्सेप्ट, हा. सो असा हा एनर्जी ऑफ हायड्रोजन मोलिक्यूल H2 मोलिक्यूलचा असा हा कन्सेप्ट आहे. हा फक्त फिगर ध्यानात ठेवायची आणि हे दोन इक्वेशन ध्यानात ठेवायचे आणि त्याची कंडिशन ध्यानात ठेवायची. तर इथपर्यंत आपण लास्ट लेक्चरला आलो होतो. आता हीच फिगर आहे बघा, काय सांगते, हेच सगळं आहे, फक्त हाऊ इट्स अ बिहेवियर, हे कसं आलं किंवा त्याचं बिहेवियर कसं असतं हे आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट आर्टिकल मध्ये. इट इज ऑल्सो व्हेरी इझी. दी हायड्रोजन मोलिक्यूल, बघा अवर नेक्स्ट आर्टिकल आहे दी हायड्रोजन मोलिक्यूल, दी H2 मोलिक्यूल. आता मी पहिलाच लास्ट लेक्चरला सुरुवातीला तुम्हाला दोन सिस्टम सांगितल्या होत्या, साय ए आणि साय बी, तर त्याच्याशी रिलेटेड आहे. आपण ऑलरेडी ते इंट्रोड्यूस केलेलं आहे. हिअर इन युअर स्लाइड see this equation, psi of 1 2 is equal to psi of 1 2 into s 1 of 2. कोण सांगेल याचं मीनिंग काय आहे बघा, psi of 1 2 is equal to psi of 1 2 into s of 1 2. एक सिस्टम दिलेली आहे तुम्हाला, एक वेव्ह फंक्शन दिलेलं आहे. व्हॉट इज साय, व्हॉट इज साय, वेव्ह फंक्शन. व्हॉट इज 1 and 2, काय बघतोय आपण, H2 मॉलिक्यूल बघतोय. मीन्स व्हॉट इज 1 and 2,
तर 2 atoms for hydrogen molecule. H2 molecule बघतोय ना आपण, त्याचं वेव्ह फंक्शन बघतोय. This is one atom, one. सांगितलं होतं की नाही, A be the first particle and B be the second particle. Here is a and B. Instead of A and B, here is a, we have to taking 1 and 2. Understand? इथं पाहिलं होतं बघा. Here. In first yesterday's lecture, last lecture. This is A and this is B. This is first system, this is second system. त्यातलं ते 1 and 2 आहे. तर अशी सिस्टम आहे, खूप सोपं आहे बघा. We have to consider a hydrogen molecule. It contains 2 proton and 2 electron. Now let us see what could be the nature of complete wave function. Psi of 1, 2. 2 सिस्टम आहेत, 2 प्रोटॉन 2 इलेक्ट्रॉन आहेत. तर त्याच्यासाठी मला psi of 1, 2 हे वेव्ह फंक्शन डिफाईन करायचं आहे. सो हाऊ वी कॅन डिस्क्राईब दिस वेव्ह फंक्शन, तर त्याचा फॉर्म्युला इथं दिलेला आहे. दिस साय वेव्ह फंक्शन किंवा दिस साय ऑफ 1, 2 इज इक्वल टू साय ऑफ 1, 2 इंटू एस ऑफ 1, 2. सो व्हॉट इज एस ऑफ 1, 2? हू टेल? हे मला डिस्क्राईब करायचे आहे. आता हे वेव्ह फंक्शन मला ते डिफाईन करायचं आहे, तर त्याची डेफिनेशन केव्हा पूर्ण होईल? व्हॉट इज दॅट एस ऑफ 1, 2? प्रत्येक वेळी जिथं तुमचा इलेक्ट्रॉन असणार आहे सोबत त्याचा काय असणार आहे? राईट. जिथं जिथं तुमचा इलेक्ट्रॉन प्रोटॉन असणार आहे तिथं त्याचं तुम्हाला काय असणार आहे? हो, स्पिन फंक्शन असणार आहे. कारण इलेक्ट्रॉन हा ऑर्बिट मध्ये मूव्ह होत असताना स्वतःभोवती पण स्पिनिंग करत असतो, स्पिन मोशन क्रिएट करत असतो. त्याच्यामुळे हे वेव्ह फंक्शन मला डिस्क्राईब करण्यासाठी त्याचे स्पिन मोशन सुद्धा ध्यानात घ्यायला पाहिजे किंवा स्पिन ओरिएंटेशन पण लिहायला हवं. सो तुमचं हे वेव्ह फंक्शन साय ऑफ 1, 2 कधी कम्प्लीट होणार आहे? इट इज इक्वल टू साय ऑफ 1, 2 इंटू एस ऑफ 1, 2, वेअर एस ऑफ 1, 2 मीन्स स्पिन फंक्शन of particle 1 or particle 2. Means this is the spin orientation of these two systems. तर असं तुमचं वेव्ह फंक्शन आहे. But according to this Pauli's exclusion principle, there is a no two electrons can be live in same state. मग ते एका सिस्टम मध्ये राहू शकत नाहीत. मग आता मला ते परत कसं डिफाईन करावं लागेल? हेच वेव्ह फंक्शन मी वेगळ्या पद्धतीनं, इथं आपले 2 पार्ट आपण ऑलरेडी बघितलेले आहेत, सिमेट्रिक आणि अँटीसिमेट्रिक. हे जनरल एक वेव्ह फंक्शन आहे. आता मला ते सिमेट्रिक मध्ये आणि अँटीसिमेट्रिक मध्ये लिहायचंय. सो हाऊ वी कॅन राईट दिस वेव्ह फंक्शन इन केस ऑफ सिमेट्रिक और अँटीसिमेट्रिक? सो हिअर इन केस ऑफ, हेच आहे वेव्ह फंक्शन. आता इथं 1, 2 घेतलेलं नाही, जनरल आता बघणार आहे. हे 1 आणि 2 साठीच आहे, जे आपण स्टडी करतोय हे 1 आणि 2 साठी आहे. फक्त हाऊ इट बिहेव्स लाईक इन सिमेट्रिक अँड अँटीसिमेट्रिक. सो सी हिअर इन दिस स्लाइड. Here in case of symmetric wave function, in symmetric coordinate function psi of 1, 2 and antisymmetric spin function SA. आता मला हे psi हे फंक्शन सिमेट्रिक मध्ये लिहिताना कसं लिहायचंय बघा. आपली कंडिशन काय आहे? हे 2 फंक्शन आहेत ते कसं कन्सिडर करायचंय? psi of 1, 2 आणि s of 1, 2 हे 2 फंक्शन आहेत. पण आपलं पॉलीचं एक्सक्लुजन प्रिन्सिपल काय सांगते की हे 2 सिमिलर असतील तर एका स्टेट मध्ये राहू शकत नाही. मग मला आता डिफाईन करताना काय करावं लागेल? एकदा हा सिमेट्रिक असेल तर हा स्पिन काय दाखवायला लागेल मला? समजतंय का रे? मला काय सांगायचं आहे, आता हे 2 फंक्शन इथं सिमिलर आहेत, पण आपलं पॉलीचं एक्सक्लुजन प्रिन्सिपल नुसार हे सिमिलर दाखवून चालणार नाहीत. मग मला हा एक फंक्शन साय ऑफ 1, 2 जर सिमेट्रिक असेल तर मला हे स्पिन फंक्शन हे अँटीसिमेट्रिक दाखवावं लागेल. आणि ज्यावेळी हे स्पिन फंक्शन सिमेट्रिक असेल त्यावेळी मला हे साय फंक्शन हे अँटीसिमेट्रिक दाखवावं लागेल. समजतंय का? सो हाऊ सी हिअर. आता मला हे वेव्ह फंक्शन साय डिफाईन करायचं आहे. सो हे सिमेट्रिक असताना बघा, मग आता साय हे सिमेट्रिक असताना मला इथं आता स्पिन काय दाखवावं लागेल? अँटीसिमेट्रिक. तर मी इथं लिहिलेलं आहे बघा अँटीसिमेट्रिक. सो साय इज इक्वल टू साय एस म्हणजे सिमेट्रिक वेव्ह फंक्शन इंटू अँटीसिमेट्रिक स्पिन फंक्शन. तसंच अँटीसिमेट्रिक मध्ये आता इथं हा साय म्हणजे हा वेव्ह फंक्शन आहे ना. 1 मिनिट कर्सर घेते. आता हा मला सिमेट्रिक दाखवायचा आहे, हा वेव्ह फंक्शन मला सिमेट्रिक दाखवायचं आहे. त्याच्यासाठी मला स्पिन फंक्शन आहे ते मला अँटीसिमेट्रिक करावं लागलं, कारण आपली कंडिशन आहे दोन्ही सिमेट्रिक होऊ शकत नाहीत. तसंच मला आता हे वेव्ह फंक्शन, हे साय वेव्ह फंक्शन अँटीसिमेट्रिक दाखवायचं आहे. तर मला स्पिन कसं दाखवावं लागेल? सिमेट्रिक दाखवावं लागेल.
सो बघा साय फंक्शन इज अँटीसिमेट्रिक असताना इट इज इक्वल टू साय ए इंटू स्पिन फंक्शन काय झाले सिमेट्रिक झाले. समजते का बघा. पावलीचं एक्सक्लुजन प्रिन्सिपलनुसार आपल्याला दोन्ही हे अपोज दाखवावं लागणार आहे. स्पिन फंक्शन आणि वेव्ह फंक्शन हे दोन्ही एकसारखे दाखवून चालणार नाही. दोन्ही सिमेट्रिक दाखवून चालणार नाही. मला ह्याचं दोन पार्टमध्ये डिवायडेशन केलं मी सिमेट्रिक आणि अँटीसिमेट्रिक. सो फॉर सिमेट्रिक साठी दिस वेव्ह फंक्शन इज दिस स्पिन फंक्शन इज अँटीसिमेट्रिक अँड फॉर अँटीसिमेट्रिक वेव्ह फंक्शन दिस स्पिन फंक्शन इज सिमेट्रिक. अजिबात जंबल करून घ्यायचं नाही आहे. सो समजतंय का बघा हे. आणि ह्या जनरल दोन कंडिशन आहेत सिमेट्रिक आणि अँटीसिमेट्रिक. आणखीन सोप्या भाषेमध्ये एवढंच ध्यानात ठेवा ज्यावेळेस वेव्ह फंक्शन सिमेट्रिक असेल त्यावेळेस स्पिन फंक्शन अँटीसिमेट्रिक असेल. ज्यावेळेस तुमचं हायड्रोजन ॲटमचं वेव्ह फंक्शन अँटीसिमेट्रिक असेल त्यावेळेस हे स्पिन फंक्शन तुमचं सिमेट्रिक. कुठलं स्पिन फंक्शन तर हे स्पिन फंक्शन ह्याच्याबद्दल बोलतो आपण. या इक्वेशनच्या बाबतीत आपण बोलतोय. मग हा तुमचा 1 आणि 2 दोन पार्टिकलचं जे स्पिन आहे ते चेंज होत राहणार आहे विथ रिस्पेक्ट टू दिस साय फंक्शन. इज इट क्लिअर. एवढंच तुम्हाला या इक्वेशन वरून बघायचं आहे. सो आता आपला ग्राफ. आता ही इथली माहिती आहे ती मी ग्राफ मध्ये तुम्हाला सांगणार आहे जो की आपण नेचर बघितलं होतं. दिस इज द जनरल नेचर ऑफ युअर हायड्रोजन मॉलिक्यूल जे की आपण इथं ऑलरेडी पाहिलेलं आहे. तुम्हाला लोकांना क्वेश्चन पडायला पाहिजे होता किंवा मी त्यावेळेस सांगितलेलं पण आहे. आता हाच ग्राफ आहे. इथं आपण एनर्जी डिस्ट्रीब्युशन बघितलेलं आहे आणि हाच ग्राफचं बिहेवियर आपण इन जनरल इथे तुम्हाला दिलेलं आहे. आता हू टेल मी दिस इज द एनर्जी graph of a hydrogen molecule. So here is two graphs. म्हणजे two graphs. What indicates these two graphs? काय दाखवतात रे? कोण सांगेल? Here also this graph divided in two parts. काय सांगते मी बघा. Here also this energy level diagram is divided into two parts. Which parts and which one? Who tell me? सिमेट्रिक अँटीसिमेट्रिक. आता आपण काय बघतोय सिमेट्रिक अँटीसिमेट्रिक बघतोय ना इथं हे दोन फंक्शन. मग ह्या ग्राफ मध्ये पण सिमेट्रिक अँटीसिमेट्रिक आहे की. सिमेट्रिक कशाला तुम्ही लय गोंधळ करून घेताय. सगळ्याचं मिनिंग एकसारखंच आहे. मी काय सांगते सगळ्याचं मिनिंग हे एकसारखं आहे. आता सिमेट्रिक अँटीसिमेट्रिक आता एवढं गोंधळून जायची गरज आहे का. केवढं डीप मध्ये सिमेट्रिक अँटीसिमेट्रिक शिकवलं इथं की सिमेट्रिक मध्ये काय होतं अँटीसिमेट्रिक मध्ये काय होतं. सिमेट्रिक म्हटलं की लगेच डोक्यात यायला पाहिजे सिमेट्रिक मध्ये दोन्ही ॲटम्स हे कंबाईन होतात. अँटीसिमेट्रिक मध्ये लगेच त्यांचं रिपल्शन होते. लगेच टिप ऑफ द टिंग. किती वेळा सांगते मी तुम्हाला हेच हे ग्राफ मध्ये आहे. हेच ह्या ग्राफचं नेचर दाखवते. मी मगाचपासून सांगते काय दिस ग्राफ किंवा दिस एनर्जी लेवल डायग्राम इज ऑल्सो डिवायडेड इंटू टू पार्ट्स. मग लगेच तुमच्या डोक्यात यायला पाहिजे टू पार्ट्स मध्ये मग सिमेट्रिक कुठं आहे. तुम्ही हे राहू दे नेचर पण जाऊ दे पण ऍटलीस्ट जस्ट टू टाइप्स तरी सांगता यायला पाहिजे नाही तुम्हाला की मॅडम देर आर टू टाइप्स सिमेट्रिक आणि अँटीसिमेट्रिक. मग त्याच्यात सिमेट्रिक कुठे आहे आणि मग अँटीसिमेट्रिक कुठे आहे. आता मी सांगितले दोन टाइप्स आहेत सिमेट्रिक आणि अँटीसिमेट्रिक. सो इन दिस फिगर वेअर इज सिमेट्रिक अँड वेअर इज अँटीसिमेट्रिक. हो टेल मी. राईट स्पिन parallel is symmetric. Right. And Spin here anti-parallel. Anti-parallel is anti-symmetric. anti-symmetric. Right. Because here is the addition, here is the repulsion. आणि हे न्यूक्लिअर सेपरेशन मग एनर्जीशी रिलेटेड आपण इथं हे बघितलेलं आहे ऑलरेडी. हे सेपरेशनच्या व्हॅल्यूज वगैरे ते बघितलं. बट जनरल हा तुमचा असा ग्राफ आहे. मग इथं अँटीसिमेट्रिक ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुमचे स्पिन आहेत त्या ॲटमचे किंवा त्या ॲटम मधले इलेक्ट्रॉनचे स्पिन आहे ते अँटी पॅरलल असणार आहेत. आणि ज्यावेळी तुमचे ते सिमेट्रिक मध्ये येणार आहे त्यावेळी ते स्पिन्स आहेत ते पॅरलल असणार आहेत. तर बघा इथं तेच दिलेलं आहे. द अँटीसिमेट्रिक स्पिन फंक्शन एसे करस्पॉन्ड अँटी पॅरलल स्पिन आणि त्याच्या रिव्हर्स ज्यावेळी ते सिमेट्रिक असेल त्यावेळी इट करस्पॉन्ड टू पॅरलल स्पिन. So according to Schrodinger wave equation of H2 molecule, it can be solved by approximation method whose results are plotted in the form of energy. तर ही एनर्जी डायग्राम आहे ही स्क्रॉडिंजर मधली म्हणजे क्वांटम वेव्ह मेकॅनिक्स मधली आहे. सो इथं आपल्याला फक्त ह्या एनर्जीचं नेचर बघायचं होतं किंवा ते पॅरलल कधी असतं आणि अँटी पॅरलल कधी असतं. तर त्याच्यावरून दोन कन्क्लुजन आपण काढले. दी स्पिन्स आर पॅरलल इन
in symmetric wave function and the spins are antiparallel in antisymmetric wave function. तर हे ग्राफ आहे, तर ह्याचं नेचर हे असंच काय येतं, ह्याचा एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यांनी ते बघा, त्याच्यातून तुमच्या आणखीन आयडिया क्लिअर होतील की नक्की काय होत असतं सिमेट्रिक मध्ये आणि अँटीसिमेट्रिक मध्ये. ओके, सो वेट सम मिनिट्स. हा ग्राफ डोळ्यासमोर ठेवायचा सगळ्यांनी. हा ग्राफ का आला हे आपल्याला बघायचं आहे. सो वेट. दिसतंय तुम्हाला स्क्रीनवरती हे? दिसतंय. हो एक मॅडम मिनिट, दिसतंय. 1 मिनिट. हे दिसतंय व्हिडिओ हा स्टार्ट झालाय का बघा सगळ्यांनी? हॅलो, हा झालाय मॅडम. झालंय ना? सो अगदी व्यवस्थित बघा. 2 ॲटम्स हे कसे कंबाईन होतात, त्याच्यावरून त्याचं काय काय होतं. इथं ही सगळी स्लाइड वरती माहिती सगळी दिलेली आहे. हे सगळं बघा. हे त्याच्यावरून हा ग्राफ कसा येतो, नेचर कसं येतं, ते कर्व काय येतं, ह्या सगळ्या आयडिया इथं तुमच्या क्लिअर होतील. आणि त्याच्यासाठी हे खूप इंटरेस्टिंग आहे. मला वाटलं हे तुम्हाला दाखवावं, म्हणून तुमच्यासाठी मी आपण सगळं हवेतच बोलत असतो किंवा बुकमध्ये जे दिले ते आपण इमॅजिन करून सगळं सांगत असतो. तर ऍक्च्युली अॅनिमेशन मध्ये हे खूप छान आणखी तुम्हाला अंडरस्टँड होऊ शकतं. तर ही सगळी माहिती आहे, ही सगळी वाचा ह्याच्यामध्ये. मी तुम्हाला तो प्ले करते. सो बघा 1 बाय 1.
हा दिसतोय का बघा. हॅलो हॅलो. हा दिसतोय मॅडम. हा एक बघा. हा पण मग झालंय. ग्राफचं दाखवायचं होतं फक्त. बघितले दोन्ही व्हिडिओ. हॅलो. हा तर आपण 1 मिनिट. पीपीटी दिसतंय सगळ्यांना. हा दिसते. So we have to see how this energy graph comes. हे फक्त तुम्हाला ऍक्च्युली एवढं डीप मध्ये काही गरज नाहीये. आपलं मला वाटलं की हे तुम्हाला पण समजावं की ऍक्च्युली हाऊ इट बिहेव्स लाईक. त्याच्यासाठी हे 2 मला वाटलं दाखवा म्हणून मी दाखवले व्हिडिओ. सो काय त्याच्यातून समजलं बघा तुम्हाला. हू टेल मी. ते सिमेट्रिक अँटीसिमेट्रिक पार्ट पडले, पण ते कशावरती होतं ते. कुठं ते हायड्रोजनचे 2 ॲटम ज्यावेळी जवळ येतात त्यावेळी त्यांच्यामध्ये रिपल्सिव्ह फोर्स आणि अट्रॅक्टिव्ह फोर्स क्रिएट व्हायला तयार होतं. तर त्यावेळी रिपल्सिव्ह फोर्स कधी असणार आहे, ज्यावेळी सिमिलर
साईन जर असतील एकसारखे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, तर काय असणार आहे, ते रिपल्सिव्ह फोर्स क्रिएट होणार आहे. ते एरो मध्ये दाखवलं होतं बघा व्हिडिओमध्ये ते. आणि ऍट अ टाइम त्यांचं रिपल्सिव्ह अट्रॅक्शन आणि रिपल्शन आणि अट्रॅक्शन ऍट अ टाइम त्यांचं सुरू होते ते. आणि ज्यावेळी पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल त्यावेळी तिथं त्यांचं अट्रॅक्शन असणार आहे. मग इथं तुमची 0 एनर्जी त्या ग्राफमध्ये दाखवलेली. इथून तुमचे हे 2 मोलेक्युल्स आहेत किंवा 2 ॲटम्स म्हणू आपण, 2 ॲटम्स हायड्रोजनचे हे कंबाईन होत जातील. याचा अर्थ हे मुद्दाम दाखवलंय तुम्हाला बघा, कारण हा पीक का आला हे तुम्हाला मला सांगायचं होतं. मुद्दाम हा ग्राफ दाखवलेला. तर कोण सांगेल व्हिडिओत काय होतं ते? 2 व्हिडिओ जातात आपण पाहिले, त्याच्यामध्ये हे दाखवलं होतं त्यांचं अट्रॅक्शन आणि रिपल्शन हायड्रोजनच्या 2 ॲटमचं. मग काय होत गेलं, इथं तुमची 0 एनर्जी, इथून तुमचे 2 हायड्रोजनचे ॲटम्स हे नियर अबाउट 1 मिनिट मला सरांचा कॉल येतो. हॅलो, हा चालेल सर. हा चालेल. सो कोण सांगेल काय पाहिलं आता तुम्ही? अरे बोला की. 2 atoms of hydrogen आर इथून सुरुवात होते त्यांचे, दाखवलं बघा त्या nearly व्हिडिओमध्ये. coming इक्वल comes यायला होतात. nearly म्हणजे ह्याच्यातला टोटल तुम्हाला डोक्यात काय घ्यायचं आहे, इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स हा वर्ड होता बघा तिथं. म्हणजे हे सगळं कशावर डिपेंड आहे, तुमच्या इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स वरती. मग हा पीक का मिळाला रे? जसं जसं तुमचे ते 2 ॲटम्स हे एकमेकापासून in जवळ that यायला peak लागले, the 2 atoms हा क्लोज यायला hydrogen लागले, are with us. येस, त्यावेळेस काय झालं, तर बॉन्ड कधी फॉर्म होणार आहे? 1 मिनिट मी इथं ड्रॉ करून दाखवते तुम्हाला. बॉन्ड आपण काय म्हणतोय जनरली, बॉन्ड कधी फॉर्म होणार आहे? हा एक ॲटम आहे आणि हा एक ॲटम आहे माझा. हे दोन्ही ॲटम्स आता इकडे कुठेतरी लांब असेल, हा माझा जवळ 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 इथं 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 आता एकात एक तो मर्ज व्हायला लागलाय. मग हे जे इथला जो वे आहे, जो जवळ म्हणजे अट्रॅक्शन होण्याचा जो वे आहे, इथं तो तुमचा बॉन्ड फॉर्म होणार आहे. मग आता हा मर्ज होत 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 एक कंडिशन अशी येणार आहे की हा ॲटम, ह्या ॲटमचे जे बॉन्ड असतील त्याला काय करणार आहे रे? ब्रेक करणार आहे आणि एकात एक मिक्स होणार. हे सगळं एकात एक मिक्स होऊन इथं तुम्हाला नवीन मोलेक्युल, त्याला आपण H2 मोलेक्युल, म्हणजे इथले जे ॲटमचे जे बॉन्ड होते ते हे ॲटम मर्जिंग होताना काय झाले, ब्रेक झाले. आणि जी ब्रेकिंग एनर्जी आहे त्याला आपण दुसऱ्या लँग्वेजमध्ये डिसोसिएशन एनर्जी असं म्हणतो. हे तुम्हाला स्टडीला नाहीये, पण हे बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे. अँड दिस ब्रेकिंग ऑफ बॉन्ड एनर्जी इज कॉल्ड एज द डिसोसिएशन एनर्जी. मग हे सगळं कुठं होतंय, हे मर्ज होत आला, इथून जवळ जवळ यायला सुरुवात झालं आणि इथं कुठंतरी त्याचं, आणि ते ब्रेक झाल्यामुळे तुमची ती पोटेन्शियल एनर्जी आहे ती काय होती, तुमची मिनिमम होती, लो होती एकदम. आणि दिस पीक गेट्स दिस पीक. मग हे ब्रेक झाल्यानंतर काय होतंय, इथं दाखवलं होतं, त्यांची मोमेंट दाखवली होती, हे आपल्याला लागणार आहे पुढं, म्हणून हे मी सांगतेय तुम्हाला. मग इथं हे ब्रेकिंग झाल्यानंतर इथं एक मोशन दाखवली होती, व्हायब्रेशन दाखवलं होतं का 2 ॲटमचं पहिल्या व्हिडिओमध्ये. सडनली त्यांचं व्हायब्रेशन किंवा इट जस्ट लाईक ए ऑसिलेशन्स दाखवलं होतं त्या व्हिडिओमध्ये. त्या सडनली त्या 2 ॲटमचं काय होते, व्हायब्रेशन होते, ऑसिलेशन्स होत राहते. आणि मग ते कंटिन्यू करत ते परत त्यांचं अट्रॅक्शन आणि रिपल्शन हे परत कंटिन्यू झालेलं आहे आणि परत ते सिमेट्रिक आणि अँटीसिमेट्रिक मध्ये आलेलं आहे. मग आता माझा पॉइंट आहे की हे ऑसिलेशन का होत होतं, इथं तुमचा हा इथला मोलेक्युल हा मर्ज झाला, त्याचे बॉन्ड आहेत ते ब्रेक झाले आणि इथं कंटिन्युअसली तुमचं ते ऑसिलेशन किंवा व्हायब्रेशन ऑफ दिस 2 ॲटम्स हे कंटिन्युअस राहिलेलं होतं. तर ते ऑसिलेशन म्हणजे काय आहे, आणि आपण मोलेक्युलर स्पेक्ट्रा शिकतोय, तर इथं मला यायचं होतं म्हणून हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला होता. आता कोण सांगेल, ते व्हायब्रेशन होतं. positive are हा बरोबर आहे. म्हणजेच काय or होतं मग, negative मीन्स व्हॉट, repulsion होतं and harmonic oscillation. येस, ते सगळं झालं. आता मला दुसरी लँग्वेज पाहिजे. म्हणजेच काय होतं, ऑसिलेशन पर्यंत मी सांगितले तुम्हाला. आवर नेक्स्ट आर्टिकल इज दॅट. मग आता हे ऑसिलेशन होते ते सांगितलं तुम्ही, रिपल्शन मुळे आणि अट्रॅक्शन मुळे होते, बरोबर आहे, सगळं होते. म्हणजेच काय, these molecules or these 2 atoms of hydrogen is suddenly rotate or vibrate. Understand? हे मूव्ह होत होतं
माग आणि पुढे तुम्हाला दाखवलं की ते आपण जस्ट लाईक ऑसिलेशन. म्हणजेच काय होतंय, इन अनदर लँग्वेज दिस टू हायड्रोजन ॲटम्स आर सडनली रोटेट ऑर व्हायब्रेट. आता एखादा ॲटम आहे तर तो स्टेबल असेल का? आपण त्याची पोटेन्शियल एनर्जी काढतोय, त्याचं अट्रॅक्शन काढतोय, त्याचं रिपल्शन काढतोय, त्याचं स्पिनिंग मोशन काढतोय. म्हणजेच तिथं काय होत असणार आहे, त्या ॲटमचं, त्या इलेक्ट्रॉनचं रोटेशन होत असणार आहे, व्हायब्रेशन होत असणार आहे. आणि दिस इज द मेन पॉइंट ऑफ युअर मोलेक्युलर स्पेक्ट्रा. ज्यावेळेस तुम्ही मोलेक्युलर स्पेक्ट्राचा स्टडी करता, सो दीज टू थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. हा मोलेक्युलर आता आपण फक्त बघितले, आतापर्यंत आपण फक्त पाहिलं की मोलेक्युलर बॉन्ड मीन्स इट इज द आयनिक बॉन्ड और कोव्हॅलेंट बॉन्ड. बट ऍक्च्युअली व्हॉट, हे कशामुळे मिळते, व्हाय वी आर गेटिंग दिस मोलेक्युलर बॉन्ड. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज ऑफ देअर रोटेशन अँड देअर व्हायब्रेशन्स. मग हे रोटेशन म्हणजे काय आहे, मग हे व्हायब्रेशन म्हणजे काय आहे, दोन्हीचं मिनिंग हे वेगळं आहे. रोटेशन म्हणजे रोटेशन आणि व्हायब्रेशन म्हणजे जस्ट ऑसिलेट होणं. रोटेशन म्हणजे त्याच्या भोवती फिरणं. मग ह्या रोटेशन मधून आणि व्हायब्रेशन मधून तुम्हाला हे बॉन्ड्स मिळाला, तुम्हाला हे बॉन्ड मिळणार आहे मोलेक्युलर बॉन्ड. सो ते रोटेशनल एनर्जी काय आहे, ते रोटेशनल एनर्जी लेवल काय आहे, व्हायब्रेशन म्हणजे काय आहे, व्हायब्रेशनल एनर्जी लेवल काय आहे, हे आपल्याला पुढं बघायचं आहे. आणि ह्या सगळ्यातून तुम्हाला तुमचा मोलेक्युलर स्पेक्ट्रा हा भेटणार आहे किंवा भेटत असतो. सो आतापर्यंत आपण काय काय बघितलं, हायड्रोजनचं H2 मोलेक्युलची एनर्जी डायग्राम बघितली, त्या ग्राफचं नेचर पाहिलं, त्याचे 2 टाइप्स पाहिले, सिमेट्रिक अँटीसिमेट्रिक. आणि ते अँटीसिमेट्रिक सिमेट्रिक असताना ऍक्च्युअली त्याच्या न्यूक्लियसमध्ये काय काय होतं हे पण तुम्हाला मी दाखवलेलं आहे. आणि त्याचे हे ग्राफ आपण पाहिलेले आहेत. तर हे सगळं का होणार आहे, तर बिकॉज ऑफ देअर रोटेशन आणि व्हायब्रेशन. सो इथे तुमचं नेक्स्ट आर्टिकल आहे रोटेशनल एनर्जी लेवल. सो इथं हे रोटेशन कसं होतं, काय होतं, कुठले 2 ॲटम्स येतात, हे आपण 1 बाय 1 हे नेक्स्ट लेक्चरमध्ये इथं बघणार आहे. सो आधी आतापर्यंत जे झाले हे तुमच्या बुकमध्ये आहे, त्याच्यापेक्षा अजून जास्त समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो हे रीड करा आणि 1 बाय 1 स्टडी करत चला. काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. नेक्स्ट लेक्चरला आपण याचे एक्सप्रेशन बघणार आहे, रोटेशन म्हणजे काय आणि व्हायब्रेशन म्हणजे काय, आणि त्याच्या थ्रू मोलेक्युलर स्पेक्ट्रा तुम्हाला कसा भेटणार आहे तो. सो याच्यात कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता. सो वी कॅन स्टॉप हिअर. आणि सरांचं लेक्चर काय होणार नाहीये, सो तुम्ही वेट करत बसाल. तर आता प्रोजेक्ट संदर्भात कुणाला, इथं आपण मी स्टॉप करते लेक्चरचं. बाकीचं तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. रोटेशनचं नंतर मला पण थोडंसं कॉलेजचं काम लागलेलं, का पुढची पीपीटी त्याच्यामुळे राहिली आहे माझी ऍक्च्युली. नेक्स्ट लेक्चरला आपण हे स्टार्ट करू शकतो. सो प्रोजेक्ट संदर्भात आता प्रोजेक्ट माझा टॉपिक आहे किंवा जो तुम्हाला आता गुगल फॉर्म द्यायचा आहे तो पूर्णपणे डिझाईन करायचा झालेला आहे. 2 दिवसापूर्वी तो सरांना मी फायनलाइज करायला सेंड केला होता. बट ड्यू टू हिज बिझी शेड्यूल ऑफ वर्क त्यांचा मला मेल आलाय की त्यांनी तो पाहिलेला नाही. तर आपण तो स्टार्ट करणार आहे उद्या, फ्रायडे आणि सॅटरडे. काकडे सरांनी पण आय थिंक 2 प्रोजेक्ट डिझाईन केलेले आहेत. तर आमचं डिस्कशन झालं आहे ते. तर आता तुमचे प्रोजेक्टचे ग्रुप पाडावे लागतील. तर उद्या आय थिंक आम्ही असा विचार करतोय की तुमची कॉमनमध्ये झूम मीटिंग घ्यायची, त्याच्यामध्ये तुमचे ग्रुप पाडले जातील. तुम्हाला ते कोण कोठे इंटरेस्टेड आहे तसे तुम्हाला प्रोजेक्टचे टॉपिक दिले जातील आणि उद्यापासून मला वाटते ते प्रोजेक्टचं काम करायला काही हरकत नाही. तर आपण ते स्टार्ट करू शकतो. चालेल का? तर मी बोलले सरांशी, आणखी आम्ही केलेल्या सरांना पण विचारतो आणि उद्या एक आपण मीटिंग घेऊन तिथं तुमचे प्रत्येकाचे टॉपिक आहेत ते फायनल करणार आहोत. सो वी कॅन स्टॉप हिअर आणि स्टडी करत चला. इथं हा